पूर्वाच्या लग्नान घरात जा काय होणारा ता जर सहन करूची हिम्मत असात ना तर खुशाल करा, नाहीतर लगीन मोडा। कुमुदिनी, कुमुदिनी, कुठे आहेस तू? समोर ये ना, बोलायचंय मला। कुठे आहेस तू? कुमुद, कुमुदिनी, कावेरी, कुमुद, कुमुद खूप वाईट वाटतोय। असं रडावंसं वाटतोय। नको रडू नकोस। मला माहितीये काय होतंय। मी सांगितलंय तेच घडतंय आणि तेच घडणार होतं। या वच्छीला हे लग्न मान्य नव्हतं। या घरातल्या लोकांचा तिच्यावर खूप विश्वास आहे ना, पण तुला जे कळतंय ते यांना कळत नाहीये। ही वच्छी घात करणार, या सगळ्या नायकांचा ती घात करणार आहे। तिने तिचा डाव साधलाय। या चेटकिणीने बंद दाराआड काय खलबतं केली कुणाला माहित, पण नक्कीच तिने हे लग्न मोडलं असणार। नाहीतर विनयचे बाबा शांतपणे का गेले? कोणाशी न बोलता गेले याचा काय अर्थ असेल कावेरी? तुझी जिद्द, तुझा उत्साह कमी पडला। मला खूप वाईट वाटतंय तुझ्यासाठी। तुला हरवलंय तिने। नाही, हे लग्न करून द्यायचंय। मी काय पण करीन। मी विनयच्या बाबाचा पाया पडेन, परत ना हो घेऊन येणार मी। बंद दाराआड काय घडलं असेल? तू कोणाला विचारत का नाहीस? माधवला विचार, तो होता तिथे। हा हा हा, माधव दादाला विचारते। तो सांगेन सगळं। काय पण झालं ना, हा लग्न तुटलं नाही पाहिजे। मी दादांशी बोलेन। मी अभि, अशी का बसलीस तू इकडे? ते मी हा? अभि 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 सगळं चुकतोय। आपण किती ट्राय केलं ना, काय केलं ना लग्न झाला पाहिजे म्हणून, पण काय झालं रे? विनयचे बाबा गेले, काय नाही बोलले। आपल्या दोघांना वाईट वाटतोय ना? हा कावेरी, हो ना। मग विचार कर, पूर्वाला किती वाईट वाटत असेल। बरोबर आहे। काढू आपण काहीतरी मार्ग काढू। मला सगळं मार्ग बंद दिसतोय। नाही नाही नाही, असं काही नाही होणार। आपण खंबीर राहायला हवं। असं रडून नाही चालणार कावेरी। चल आत चल, तू आधी उठ। चल आत चल। खेळा, तुम्ही तुमचो खेळ खेळा, पण त्याचो परिणाम काय होईल याचो विचार करा। विनाशकाले विपरीत बुद्धी,
बका हैसर आणून बसवलेला तो तुमचो खेळ बघूक नाही तर तो संपूक. ता कार्य माझ्या हातसून घडत ता मी घडवीन. येळीच आवरा नाहीतर भारी पडत तुमका. ए साहेबा, चहा घेतलास? नाही घेतलंय. नाही घेतलास? नाही. चहा घे. हा साहेबा, चहा घेणार? दादा मी देते त्याला. अगं असू दे ग, एवढा मला जास्तच आहे. घे साहेबा. माझं भाऊ पाव असत काय? कावेरी वहिनी नंतर देईल हा तुला. घे आधी चहा घे. कावेरी, काही बोलायचंय का? दादा काल विनयचे बाबा आणि वची काकी काय लग्नाचं बोलणं झालं? अगं माझं भाऊ कधी होणार आता? काय ते? पूर्वाताईचं लगीन. कावेरी वहिनी आता विचारत होती ना. हा पांडू होणार, हा सगळं होणार. साहेबा, झाला चहा पिऊन? दे बशी, आत नेऊन ठेवतो. दे. नाही असा. बरं ठीक आहे, मी कप आत नेऊन ठेवतो. हा तू दे नंतर. दादा कावेरीच्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस तू. हे बघ, मला कळलं ती काय विचारून गेली ती. मला सांगू शकतोस ना तू काय घडलं दारामागे काल? अरे विशेष असं काही नाही. तू टाळतोयस. हे बघ, या प्रश्नाचं उत्तर तुला विनयचे बाबाच देऊ शकतो. शेवटी त्यांचाच महत्व. लयच प्रेम तू जाता भावा भावांचा. जरा मधल्या भावाचा पण विचार करा. अगं आम्ही सहजच बोलत होतो. होय तर सगळं सहज होता. सहज लगीन होता, सहज लग्नाची बोलणी होत, सगळं सहज होता. निकाल झाला ना तर पण सहजच झाला. पूर्वाताईचं लगीन पण सहज होणार होय ना अभिभाऊ? साहेबा, अभिरामा येतो. बरं ना, लग्नाचा इशाय काढलास तर लग्नाचा इशाय पण काढायचं नाही सगळ्यांनी. वहिनी, नक्की काय झालंय तेच कळलेलं नाही आपल्याला. अभिराम भाऊजी, तुमका वाईट वाटत पण माझ्या तोंडातून निघताना ताच खरा. काल इनयचे बापूस इलो आणि गेलो. ते दिवस इलो पण लग्नाचं काय बोलणी न करता गेलो. तेव्हा आता तुम्ही पण ना लग्नाचा विषय बंद करायचा. काय करत असा? हा, काय झालं? काय झाला? काय गरज हा यांका जीवाचो आटा पिटा करून लगीन लावची? पुस्तरीत आपण लगीन लागला काय? अहो पण लावतील ना. मगे मी तुमका सांगतो या, मी या लग्नात तयार होणार नाही. आणि ह्यांका काय करूचा हो? विनयचो बापूस आणि ती वच्ची काय बोलली ती लगीन मोडतला. मगे मोडू दे ना. मग आमका किती त्रास देत आणि आमच्या चेडवाक ना पोसूक आम्ही समर्थ असं. आणि इतकी वर्षा अभिराम भाऊजी बंगुळात होते तेव्हा आम्ही आमच्या चेडवाक सांभाळलो ना.
हा गो कसोही असलो ना तरी व्यवस्थित संसार केला ना थै आणला माझा पोर. मग आता हयसरच राहा दे, नको करू लगीन त्याचा. त्या तुका कसं काय कळत नाही हा? माका बरोबर कळता सगळं. ह्या कित्या कळत नाही ह्या? अगं तो म्हातारो काल गेलो लगीन करूचो असा पुढची बोलणी केली नसती काय? आणि आता आपसूक लगीन मोडता तू किती तोंड उघडतस? आणि हे बघ जास्त तोंड उघडशील ना तर त्यांना कळत तुझा लग्न मोडण्याचा हेतू. तसं जर काही कळला ना लोक दोघांच्या तोंडात शेण घालतील, कळला? कावेरी, माझी शंका जर खोटी असती तर माधवने बंद खोलीत काय बोलणं केलं हे नक्कीच आपल्याला सांगितलं असतं, पण तो काहीच बोलायला तयार नाही. म्हणजे नक्कीच हे लग्न मोडलं असणार. आपण किती स्वप्न बघितली होती पूर्वाच्या लग्नासाठी, पण नाही, काही स्वप्न पूर्ण होतच नाहीत. जसं माझं स्वप्न या नायकांमुळे अपूर्ण राहिलं तसं हे स्वप्न सुद्धा अपूर्णच राहणार. काय झाला? अम्मा, काय चांगलं होणार नाहीये का? असं का वागतोय सगळेजण? कावेरी काय झालं? मला काय झालं नाहीये. घरचे लोक आहे ना त्यांना झालंय. लपवतात का? कावेरी शांत हो. काय लपवलंय कोणी? काल विनयचे बाबा आणि वच्ची काकीचं बोलणं काय झालं हे कोणाला माहित नाहीये. कावेरी ते कुणालाच माहिती नाही. अगं माहित नाही की मला नाही सांगायचंय. असं का असेल? मग विनयचे बाबा असं का गेले? हो विषय बंद. असं नाही संपणार विषय. मला ना प्रश्नाचं उत्तर पाहिजे. पाहिजे म्हणजे पाहिजे. अहो अभिरामा, त्याची समजूत काढ. शांतपणे समजवते का? हे घे. अरे कावेरी, अरे काय चुकीचं केलीये मी? दुसऱ्यांचा आनंदचा विचार करते ती चुकीचं आहे का? त्याचा आहे तर मी चुकीची आहे. पण मी ना माफी नाही मागणार कोणाचा. सगळं काय केलं पूर्वाच्या खुशीसाठी, सुखीसाठी, या घरची मुलगीची सुखसाठी. कळतंय मला. कळतंय तुला? कळतंय तुला? नायकांची सून म्हणून मी कुठे कमी पडली? अशी का वागतात हे माझ्यासोबत? मला का नाही सांगत काल काय झाला? हा, बच्ची काकी विनयच्या बाबांशी काय बोलली मला पण कळायला पाहिजे ना. कावेरी असं काय करतेस तू? ते कुणालाच माहिती नाहीये. ती वच्ची काकी आणि विनयचे वडील यांच्या व्यतिरिक्त काय घडलंय कुणालाच माहिती नाहीये. मग तुझ्यापासून लपवण्याचा प्रश्नच येत नाही. कावेरी, एवढा तरी विश्वास आहे ना माझ्यावर? ठीक आहे विश्वास. कोणाला माहित नाही, काय नाही माहिती, ठीक आहे, मान्य आहे. पण वच्ची काकी अशी काय करतीये? वच्ची काकी इथे का आलीये तुला माहिती आहे कावेरी? मला माहिती, मला सगळं माहिती आहे. इथे ती पूर्वाचं लग्न तोडायला आली आहे. माझी आणि कुमुदनीची मैत्री तोडायला आली आहे. मला खोटं ठरवायला आली आहे ती इकडे. कावेरी गैरसमज होतोय तुझा. गैरसमज नाहीये, माझ्या समोर मी बघितलंय. विनयची बाबांची बच्ची काकी चोरून बोलत होती. मी काय सगळे बघितले. सगळ्यांना माहितीये. कुणी काही पण बोलत नाहीये. माझं ऐक ना सर. मला नाही ऐकायचं.
प्लीज अभि, मला ना बोलायचं पण नाहीये कोणाशी. पूर्वा, बाय काय झालं गो? तू जर असा तोंड मिटून बसलस ना तर ह्या घरातली माणसा तुका शाप मना करून टाकतील गो. आता काही बोलण्यासारखं राहिलेलंच नाही. असं कसं म्हणतो? आज ना उद्या लगीन होताला. विनयचा तुझ्यावर प्रेम असा ना, मग हे लगीन होताला. नाही, नाही होणार हे लग्न. आणि माझ्या मनाला हे समजवायला पाहिजे आता मला. म्हणजे आत्या, अगं एक विघ्न नाही. हे लग्न करण्याचा निर्णय घेतल्यापासून ना फक्त आणि फक्त विघ्नच येत आहे. आई बाबा पण मनापासून तयार नाहीयेत या लग्नाला. त्यात विनयच्या बाबांचं काय मत आहे तेही कळत नाहीये. एवढं सगळं असताना मी कशासाठी आशा लावून ठेवायची ना. हे आता माझ्या मनाला समजवलंय. जे काही होईल ना त्याला सामोरं जायचं. अभिरमा, काय रे पाटल्या दारात येऊन बायकांसारखं रडतस? रडण्याशिवाय अजून काय राहिलंय माझ्याकडे छाया? स्वतःला, कावेरीला, त्या घराला सांभाळण्याचा खूप प्रयत्न केला मी, पण नाही सांभाळू शकत आहे मी. धीर एकवटलाच जात नाहीये माझा आता. पुन्हा घरात आलो, खूप स्वप्न पाहिली मी घराबद्दल. सगळ्यांना एकत्र आणलं पण एकत्र मी, पण सगळ्यांमधली भांडणं नाही मिटवू शकलो मी छाया. पूर्वाला घरात घेऊन आलो, तिच्या भल्याचा विचार केला मी. काय काय घडतंय ते बघतेस ना तू. म्हटलं कावेरी सोबत संसार करेन या घरात, पण तिच्या काय पदरात पडल्या ग. त्रास होतोय मला आता छाया, नाही सहन होतंय हे सगळं. आणि खरं तर ना स्वतःचा राग येतोय मला की आपण का नाही काही करू शकत. हे जे कावेरीचं सगळं चाललंय ना, हे असंच चालू राहिलं तर तिला डॉक्टर शिवाय काही पर्याय नसेल ग. हा सगळ्या नंतर बघ, आधी पूर्वाची अवस्था बघ. पूर्वासारखे आयुष्य माझा जगून झाला, पण मी जे का अंगा खांद्यावर खेळवलंय ते पूर्वाच्या वाट्यात तरी सुख येऊन देत रे. मी जे यातना भोगलंय ते का भोगूक लागून दे नको. अभिरमा, जबाबदारी घेतलंस ना बाबा, पार पाडा. बाबा, ज्या देवाची पूजा करताय ना त्या देवाच्या साक्षीने सांगा की नक्की काय प्रॉब्लेम झालाय. काय बोलणं झालंय तुमचं पूर्वाच्या घरच्यांशी? आपण नंतर बोलाय काय? बाबा, नंतर बोलून जर तुमचं मत बदलणार नसेल तर का विषय टाळताय तुम्ही? झाला परत बाप लेकाचा सुरू. माका घोटभर चाय देशील? सगळा देतोय, पण माका पण कळूक वया काय झाला ता. नायकांकडे काय बोलणी झाली, काहीतरी बोलणी झाली असतलीच ना.
नुसती चाय घेऊन येणारातले तुम्ही नाही. मी आत येऊ? अरे अभिदा, या ना. नमस्कार. 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 पाणी घेऊन येते. हा या बसा. विनय, कसा आहेस? ठीक. अभिदा, घरी सगळं ठीक आहे ना? पाणी घे. काल तुम्ही घरी आलात. तेव्हा काय बोलणं झालं तुमचा? हा म्हणजे मी काहीच न बोलता घरी आलात परत. नाही म्हणजे बघा, तुम्हाला जाब विचारायला मी इथे आलेलो नाही, पण काय घडलं हे जर कळलं असतं तर. बघा, लग्नाला नकार असेल तर होणार, ह्या लग्न होणार. माका कोणाच्याही प्रेमाच्या आड येऊचा नाही सा. ह्या तर माझ्या एकुलत्या एका झिलाचा लगीना. ह्या लग्नाक माझो होकार असा, पण एका अटीवर. ह्या लग्न अण्णा नायकांच्या मंडपात होऊचा नाही ना धूमधडाक्यात. ह्या लग्न होईत तर कोर्ट मॅरेज. ह्या जर तुमका मान्य असात तर लग्नाची तयारी करा, नाहीतर तुम्ही दुसरा मार्ग शोधा.